हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर माझी सकाळची जी सुरुवात असते ती कधी बघा, आता मी लिंबाचं हे पाणी घेते किंवा कधी मग जे आपण ओवा, जिरं, धने असं भिजत टाकून असतं ना ते पाणी घेते. कारण लिंबूचं पाणी घेणं ना खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि जे आपल्या शरीरासाठी, आपल्या इम्युनिटी सिस्टमसाठी, आपल्या स्किनसाठी, केसांसाठी सगळ्यांसाठी खूप म्हणजे फायदेशीर असतं. पण आपल्याला जर वाताचा त्रास असेल, जसं मला आता थोडासा वाताचा त्रास आहे, तर मग मी काय करते, एक दिवसाआड घेते, रोज घेत नाही. तर आज थोडंसं ऊन होतं सकाळी, तर म्हणून मी इथले बेडशीट जे आहे ते धुवायला टाकले आणि सगळ्या उशांचे कवर आहेत ते धुवायला टाकले. तर गादी ना थोडीशी सरकवून बघितली ना, तर आतल्या साईडला इथे म्हणजे लांबून दिसतही नाही, असं वाटतं की काहीच धूळ नसेल, पण आतमध्ये इथे धूळ जमा होते. तर तिथलं क्लीन करून घेतलं आणि ह्या ब्रशने ना अगदी इझी पडतं क्लीन करायला. हे जे डिझाईन पण तुम्हाला इथे दिसतात गादीच्या वरती, तर ते पण असे ब्रशने क्लीन केले ना, तर व्यवस्थित क्लीन होतात. आणि चादर आता चेंज करून घेते. तर चादर चेंज करताना ना, मागच्या वेळी मला एका ताईंनी ना सांगितलं होतं, की "तू पलेत्याचा वापर कर." म्हणजे मी म्हटलं होतं, की एक असा स्पून येतो किंवा स्पॅच्युला येतो, की ज्याने आपण अशी चादर बेडशीट आतमध्ये टग इन करू शकतो. तर त्या मला म्हणाल्या, "बेस्ट आहे, की तू पलेता वापर. बघ त्याच्याने एकदम मस्त चादर हे म्हणजे आतमध्ये व्यवस्थित घुसवता येते." तर खरंच आहे, इतकी भारी ट्रिक आहे ना ती, की जास्त जोर लावावा लागत नाही, गादी जास्त उचलायला लागत नाही. अगदी हलकी वरती उचलायची आणि अशा प्रकारे बघा आतमध्ये करायचं शिफ्ट. एकदम मस्त चादर बसते. तर घरातल्या सकाळच्या सगळ्या गोष्टी आवरल्या, आम्ही जेवलो आणि त्यानंतर आम्ही चाललो आहे आता डोंबिवलीला. निष्ठाला ड्रेस बघायचा होता. तिचा आता बड्डे येतोय जवळ, तर तिला ड्रेस घ्यायचा होता. तर डोंबिवलीला आल्यानंतर ना थोडंफार असं पुण्याचंच फिलिंग येतं बघा. इथे सगळीकडे असे छान स्टॅच्यू आहेत, छोटे रस्ते आहेत आणि त्यानंतर सगळीकडे अशी दुतर्फा झाडं आहेत. तर खूप छान वाटतं आणि आम्ही बघितलं ना इथे आहेत शॉप्स, पण असे नेमकेच आहेत. खूप असे जास्त शॉप नाही आहेत. तर तिला जे हवं होतं म्हणजे असं वन पीसमध्ये किंवा काहीतरी वेगळा तिला ड्रेस हवा होता. तर खूप शोधलं पण काही आवडलं नाही. हे पहिलंच दुकान जिथे आम्ही गेलो ह्यांच्याकडे खूप सारी व्हरायटी होती वन पीसची. पण तिला हवे होते पेस्टल शेड म्हणजे असे लाईट कलरचे शेड हवे होते. पण त्याच्यामध्ये तिला जे पॅटर्न हवे होते तर ते इथे मिळत नव्हते. तर इथे आजूबाजूला बघा हा पूर्ण आहे ना फडके रोड आहे. तर आजूबाजूला जिथे काय दुकानं आहेत तर तिथे पण आम्ही बघितलं. पण तिथेही तिला काही आवडलं नाही. त्यानंतर इथे पुढे एक दुकान आहे, ते इथे बघितलं. ते तिला म्हटलं, "जर तुला वन पीस आवडत नसेल, तर ॲटलीस्ट मग तू टॉप घे आणि मग जीन्सवर घालू शकते किंवा स्कर्टवर घालू शकते." पण तसेही तिला टॉप वगैरे पण आवडले नाहीत. तर बघू आता मग आणखीन म्हटलं पुढे कुठे काय आणखीन ऑप्शन्स असतील, तर तिथे आपण चेक करू. म्हणजे पॅटर्न आवडत होते, तर मग कलर तसे मिळत नव्हते. कलर होते, तर पॅटर्न तसे नव्हते. असं सगळं चाललं होतं. आता मुलांच्या आवडी-निवडी आपल्याला माहिती आहेत, की सध्या किती बदलल्या आहेत. आपल्याला जे आवडतं ते त्यातलं त्यांना म्हणजे काहीच आवडत नाही आणि मग तिला म्हटलं, "ठीक आहे, जाऊ दे आता तुझं जर काही मिळत नाही आहे, तर मला जे काही सामान मिळतंय ऑन द वे, तर ते मी काही ना काही घेते." तर तिथे ना एक छान त्या ताईंकडे चाफ्याची फुलं होती आणि ₹20 ला वाटा होता आणि 50ला 3 वाटे देत होते आणि खूप फ्रेश अशी चाफ्याची फुलं होती. तर म्हटलं, "चला आपण चाफ्याची फुलं घेऊ." आणि कारण इतर वेळी बघा चाफा किती महाग देतात म्हणजे अक्षरशः 10ला 3 किंवा 10ला 5 असंच देतात. तर म्हणून इथे चाफा घेतला आणि मग पुन्हा या रस्त्याने आजूबाजूला चेक करत आम्ही चाललो, की इथे कुठे काही दुकानं आहेत का? त्यानंतर मग म्हटलं चल इथून आपण डायरेक्ट केळकर रोडला जाऊ म्हणजे मधुबनच्या रोडला जाऊ. तिथे काही दुकानं असतील तिथे आपण चेक करू.
तर इथे जाता जाता बघा ही बिल्डिंग्स आहेत ना, अगदी जुन्या जुन्या अशा बिल्डिंग्स आहेत आणि एकदम मस्त सकाळचं असं वातावरण खूप छान वाटत होतं. तर तिथे जाता जाताच ना ह्या एका दुकानावरती माझी नजर पडली, की जिथे मला ना असे एक साऊथ इंडियन पॅटर्न नवीन आलाय बघा नेकलेसचा, म्हणजे चोकर घालतात. तर ते मला लांबून तिथून दिसले आणि म्हणून मी बघायला गेली. तर तिथे साईडला असे हे इयर कप्ससुद्धा होते, जे म्हणजे प्राईस पण खूप इथे रिझनेबल आहे. कृष्णा आर्ट्स म्हणून इथे दुकान आहे आणि हे गणेश मंदिर जे आहे ना डोंबिवलीचं, त्या रोडलाच हे दुकान आहे आणि यांच्याकडे खूप भरपूर व्हरायटी आहे. म्हणजे मोत्याचे किंवा डायमंडचे किंवा जे नवीन-नवीन सगळे जे पॅटर्न्स येतात ना असे, तर हे बघा हे नवीन असे पॅटर्न्स आले जे साऊथ इंडियन पॅटर्न बोलतात याला. ह्याचं नाव काहीतरी वेगळं आहे, नाव येत नाही मला. पण ह्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे. म्हणजे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे छोटे, मोठे असे खूप छान-छान नेकलेस म्हणजे चोकर म्हणतात. तर ते इथे आहेत आणि निष्ठालासुद्धा आवडलं. म्हणजे तिला दाखवलं ना, तिला पण आवडलं. आणि हे जे इयर कप्स आहेत, तर हे कसे घालायचे कानात ते मी तुम्हाला दाखवते, की बुगडीसारखे दिसतात. पण इतके सुंदर वाटतात ना, बघा खूप छान दिसतात. आणि सेम असेच पॅटर्न मी ऑनलाईन बघितले होते म्हणजे Instagramला वगैरे. तर तिथे जवळपास 350-400 म्हणजे हा जो सिंगल पॅटर्न तुम्हाला दिसतोय, हा एक पीस जवळपास 250-300च्या रेंजमध्ये होता आणि इथे यांच्याकडे 100-100 रुपयाला हे इयर कप्स होते. आणि हे बघा हे अशा प्रकारचे नेकलेसमध्ये त्या व्हरायटी आहे. त्यांच्याकडे खूप सारी व्हरायटी आहे. तर मी ह्यांचा नंबर जो आहे ना, तो पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. जर तुम्हाला हवे असतील असे काही व्हरायटी तर तुम्ही इथे येऊन चेक करू शकता. त्यानंतर आम्ही आता इथे पोहोचलो मधुबन रोडला. तर इथे पण खूप फुलं भरपूर असतात, गजरे भरपूर असतात, वेण्या खूप छान-छान मिळतात. तर हे पूजा मधुबन म्हणून इथे टॉकीज आहे आणि त्यामुळे ह्या रस्त्यालाच पूजा मधुबन असं बोललं जातं. तर इथे पण बरीच काही-काही दुकानं आहेत छोटी-मोठी. तर इथे ना खूप जुनं असं श्री समर्थ वडापाव आहे. हे खूप जुनं म्हणजे महिलांचा उद्योग आहे. लघु उद्योग म्हणा आणि खूप मस्त टेस्ट असते. अगदी सिंपल असतात वडापाव पण खूप भारी लागतात. तर निष्ठाने समोसा पाव घेतला, मी वडापाव घेतला आणि म्हणतात ना आपली जी छोटी भूक असते ती भागवली. त्यानंतर इथे एक दुकान होतं सोनी कोडे म्हणून, तर तिथे आम्ही गेलो. तिथे चेक केलं तर त्यांच्याकडे होते म्हणजे बऱ्यापैकी ऑप्शन्स होते. पण तरी आमच्या मॅडमला तेवढं काही आवडलं नाही आणि मग तिने तिथून फक्त एक टॉप घेतला आणि आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. पाऊस थोडा-थोडा बघा पडतोय बाहेर चांगला. तर घरी आल्यावरती मी मस्त चहा ठेवला कडक अद्रक वगैरे टाकून. एकीकडे दूध तापत ठेवलं आणि नंतर मला जायचं आहे परत आता सलूनमध्ये. म्हणजे मी केसांची अपॉइंटमेंट घेतली होती. ट्रीटमेंटसाठी ॲक्च्युली घेतली होती, पण नंतर माझं थोडंसं मन चेंज झालं, डायव्हर्ट झालं. तर मग मी फक्त हेअर कलर करून घेतला आणि हेअर कलर करायला ना मी सलूनमध्येच जाते. कारण घरी प्रॉपर जसा पाहिजे तसा हेअर कलर होत नाही. तर सध्या रूट टचअपच करून घेतलं. ग्लोबल केलं नाही. ग्लोबल म्हणजे पूर्ण केसांना कलर करतात. तर तसं नाही केलं. फक्त रूट टचअपच करून घेतलं. कारण वेळ पण नव्हता तेवढा. आम्हाला ॲक्च्युली यायला खूप उशीर झाला तिथून. लवकर आली असती तर ते करून घेतलं असतं. तर बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला आता पुढे घरी गेल्यावरती सांगते. तर जस्ट मी आता सलूनमधून आली आणि केसांचं काय नाही केलं, फक्त कलर केले. कारण एवढे व्हाईट केस दिसतात ना आणि लगेचच कॅमेऱ्यामध्ये अगदी पटकन दिसतात. मग सारखं ते हाईड करायला ते लावावं लागतं काळं काळं. तर म्हणून आणि ते काळं ना हाताला पण लागतं आपल्या, तर ते एक अँटिक पण आहे. तर म्हणून म्हटलं नको बाबा कलर करून घेऊ, चांगलं नाही वाटत ते, अगदी विचित्र वाटतं. पण केस बघा थोडेसे आता सध्या ते फक्त ते मशीन फिरवतात ना, तर केस थोडेसे असे स्ट्रेट होतात आणि ऑलरेडी माझे बऱ्याच वेळा ट्रीटमेंट करून बघा केस थोडेसे स्ट्रेट झालेले आहेत. पण तरी बऱ्यापैकी त्यांचा जो मूळ स्वभाव आहे ना ते अजिबात सोडत नाहीत. म्हणजे फ्रीझी आहेतच, वेव्ही आहेतच. तर विचार करून ते ॲक्च्युली मला ट्रीटमेंट करायची होती. पण म्हटलं काय करू ट्रीटमेंट करू नको करू काय करू. कारण ना असे म्हणजे प्लेन केस आहेत ना मला खरंच छान वाटतात. म्हणजे मला स्वतःला पण कळतं की आणि याच्यामध्ये आपल्याला केस व्यवस्थित छान अशी हेअरस्टाईल करता येते, व्यवस्थित काहीतरी बांधता येतात. काही हेअरस्टाईल जरी नाही केली मी जसे बांधते तसे छान दिसतात. आणि जे माझे नॉर्मल केस आहेत ते तर काही बांधण्याच्या लायकीचेच नाही आहेत. म्हणजे अगदी असं फक्त ते एक बुचडा बांधावा लागतो, असे केस सोडता येत नाहीत, असे एकदम पिसाऱ्यासारखे फुलतात आणि खूप विचित्र वाटतात अगदी. म्हणजे केसांमध्ये जसं काही जीवच नाही आहे. अगदी बोलतात ना ते
झाडूसारखे दिसतात एकदम केस. तर म्हणून काय करायचं विचार केला. तर त्यांना मी विचारलंसुद्धा तिथे, की आता ऑलरेडी मी बऱ्याच वेळा ट्रीटमेंट केली आहे केसांची, तर मग काही प्रॉब्लेम होतो का वगैरे. तर ते म्हणाले, की बघा मॅडम, आता पहिले जे प्रोडक्ट्स होते, म्हणजे पहिले जे आपण नॅनोप्लास्टिक नाही, काय ते केरॅटिन स्मूथनिंग जे इनिशियली आलं होतं, तर ते खूप डेंजर होतं. कारण त्याच्यामध्ये ना एक एफवरून काहीतरी आहे केमिकल, की जे खूप हार्मफुल असतं आपल्यासाठी. तर ते केमिकल पहिले असायचं, पण आता ते पूर्ण बॅन केलं आहे. म्हणून आता नॅनोप्लास्टी आणि बोटॉक्ससारख्या म्हणजे प्रोटीन ट्रीटमेंट्स ज्या आहेत, थोडंफार प्रमाणात केमिकल असतं, पण जे महत्त्वाचं केमिकल होतं ज्याने खूप त्रास व्हायचा, ते आता त्याच्यातून काढलं आहे, ते बॅन केलं आहे. तर त्याच्यामुळे तो तेवढा त्रास नाही. आणि तुम्ही सतत जर करत राहाल, म्हणजे अगदी 2-2 महिन्यांनी 6-6 महिन्यांनी सारखं करत राहाल, तर ते कुठेतरी थोडंसं हार्मफुल आहे. पण तुम्ही वर्षातून एकदा जर करताय, तर त्याचा तुम्हाला तेवढा कदाचित त्रास होणार नाही. आणि लिटरली म्हणजे तुम्ही माझे केस बघा, की मागच्या वर्षी मी केलं होतं तरी माझे केस किती हेल्दी आहेत. असं नाही आहे की माझ्या केसांना काही त्रास झाला. कारण त्याच्यामुळे ते म्हणतात, की उलट प्रोटीन तुमच्या केसामध्ये डिपॉझिट होतं. जी प्रक्रिया केली जाते ना, त्याच्याने प्रोटीन डिपॉझिट होतं केसांमध्ये. केस खराब होत नाही. तुम्ही ते पुढे कसे मेंटेन ठेवताय बघा. तुमचा आहारसुद्धा इम्पॉर्टंट असतो, तुमची झोप, तुमचं लाईफस्टाईल सगळं महत्त्वाचं असतं त्याच्यामध्ये. तर म्हणून मी एकाच सॅलूनमध्ये जाते. आणि आता 1 वर्ष झालं एकाच व्यक्तीच्या हातून केसांचं ट्रीटमेंट जे असतं, म्हणजे कलर बिलर सगळं ते चालू असतं. तर त्याच्यामुळे ना एका व्यक्तीचा हात राहिला ना, तर तुमचे केस पण व्यवस्थित राहतात. हा माझा अनुभव आहे. तर बघू आता नेक्स्ट मंथमध्ये. आता सध्या तर वेळ नव्हता, म्हणून म्हटलं की आता पहिले टेम्पररी कलर टचअप करून घेऊ. रूट टचअप केलं मी, आणि मग नंतर बघू ट्रीटमेंटचं काय करायचं, करूया नको करूया बघू. कोणी सॅलूनवाले असतील, कोणी काही असेल तर मला नक्की सजेस्ट करा की काय करू. कारण असे केस छान वाटतात बघा. तुम्ही पण मला सांगा की कसे छान वाटतात. जे मी आता सध्या 5-6 दिवसापासून जे जम्बो बांधून फिरत होती, ते चांगलं वाटत होतं की असे चांगले वाटतात. तुम्ही पण मला सांगा आणि काय करू ते पण सांगा, कारण मला खरंच खूप कन्फ्युजन झालं आहे. आणि दुपारी बघितलं, गेलो होतो आम्ही निष्ठाचं शॉपिंग करायला. तर चला, मी काय घेतलं ते मी तुम्हाला दाखवते. चला, डोंबिवलीमध्ये ना फिरता फिरता सहज एक दुकान माझ्या नजरेस पडलं, जे मी तुम्हाला दाखवलं, की जे आपलं गणपतीचं मंदिर आहे बाप्पाचं, तर त्या रोडलाच ते शॉप आहे. आणि खूप मस्त आहे. कृष्णा आर्ट्स म्हणून शॉप आहे. मी पण फर्स्ट टाईम गेली होती त्यांच्याकडे, कारण सध्या मी जे ट्रेंडिंगमध्ये जे ज्वेलरी आहे ना, ते बघत होती आणि ते मला लांबून तिथे दिसलं, म्हणून मी म्हटलं चला बघून तरी येऊ. पण मस्त भेटलं, मला खूप आवडलं. म्हणजे म्हणतात ना, की गेलो तर सार्थकी झालं. कारण निष्ठाचा ड्रेस बघायला गेलेलो, पण मुलांना हल्ली काहीच आवडत नाही. म्हणजे काय माहिती त्यांची काय चॉईस आहे, काय आवडतं त्यांना. इतके सारे कपडे बघितले, पण तिला नाही आवडलं. शेवटी तिने फक्त एक टॉप घेतला, तर तो म्हणाले दाखवायचा नाही माझा टॉप, तर म्हणून मी नाही दाखवते. पण त्यांची चॉईस खरंच खूप डेंजर आहे. आणि मी तिला म्हटलं, बाबा नेक्स्ट टाईम तू तुझे कपडे तूच जा आणि तूच घेऊन ये. कारण कितीतरी ठिकाणी फिरून फिरून पाय अक्षरशः दुखायला लागले, तरी त्यांना आवडत नव्हतं. तर हा चोकर मला हवा होता, कारण खूप वेळा मी इंस्टाग्रामवर बघितला होता असे चोकर. आता हे नवीन साऊथ साईड, म्हणजे साऊथ पॅटर्नचे हे असे चोकर आले. त्याच्यामध्ये असे सिंगलसुद्धा आले, डबलसुद्धा आलेत आणि खूप सुंदर दिसतात. तर बघा, हा असा चोकर आहे. खूप छान आहे, खूप सुंदर. आणि त्यांच्याकडे ना खूप व्हरायटीसुद्धा आहे याच्यामध्ये. आणि तो दादा आहे, तो बोलला की तुम्हाला ताई कसं काय हवं असेल तर तुम्ही तसं मला फोटो पाठवा, मी तसं पण तुम्हाला आणून देईन. तर खूप छान आहे त्यांच्याकडे ज्वेलरी, मला आवडली. आणि मेन म्हणजे की रेट्स. कारण आता हा चोकर बघा, नुसता तुम्ही असं घातलात ना आणि याच्यावरती लॉंग मंगळसूत्र घातलं, किती सुंदर दिसते बघा. खूप छान दिसते. हा सध्या खूप ट्रेंड आहे. म्हणजे मी ज्या सिम्पल साड्या घेतल्या आहेत ना, तर कधी असं काय ओकेशन असेल, काही पूजा असेल, तर तेव्हा असं सिम्पल मंगळसूत्र याच्यावरती घालायचं आणि असं चोकर घालायचं, किती सुंदर दिसतं बघा. आणि ह्याची पॉलिश जी आहे ना, ती पण तो बोला की पॉलिश म्हणजे अशी जाणार नाही, एवढ्या लवकर तर जाणार नाही. फक्त याच्यावरती पाणी लावून नाही द्यायचं आणि परफ्यूम नाही मारायचा. म्हणजे आधी परफ्यूम मारून घ्यायचा किंवा डिओ आधी मारून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे घालायचं. तर बघा किती सुंदर वाटते. तर मी 1 मिनटं घालून दाखवते. आणि हा जो चोकर आहे ना, हा मला तिथे 750ला पडला. तर बाहेर किंवा ऑनलाईन पण तुम्ही प्राईस चेक करा, खूप महाग आहेत हे चोकर. अगदी सिंगल लाईनवाले सुद्धा 1000-1000पर्यंत आहेत. पण त्याच्याकडे मला हा 750ला भेटला. बघा किती सुंदर आहे, खूप छान आहे, खूप छान. आणि
मी त्याला म्हटलं की मिळतील का सगळ्यांना, समजा हवे असेल कोणाला, तर तो बोला मी देईल अवेलेबल करून, आणि तो कुरिअरसुद्धा करतो. तर माझं काही टायअप वगैरे नाही आहे त्याच्यासोबत, मी स्वतःचे पैसे खर्च करूनच घेतलेत. तर तुम्हाला हवं असेल तर, कारण माझं नेहमी हा विचार असतो की ज्या गोष्टी मला मिळत आहेत तुम्हालासुद्धा मिळाव्या, कारण बघितल्यानंतर आपल्याला वाटतंच अरे यार आपण पण, म्हणजे आपल्याला पण मिळालं असतं तर बरं झालं असतं. तर म्हणून मी त्या सगळ्या चौकशी करूनच आधी घेते, आणि तसं असेल तरच तुम्हाला दाखवते. तर तो म्हणाला की ताई मिळेल, सगळ्यांना मिळेल, ज्यांना हवं आहे त्यांना मिळेल, कुरिअर करतो तो. तर जवळचंच असं नाही, जे लांबचे, लाईट अशी गेल्यानंतर ना फ्लक्च्युएट होते कधी कधी. तर बघा किती सुंदर वाटतोय घातल्यानंतर. आता हे तर असं मी नॉर्मल ड्रेसवर घातलंय म्हणून तसं वाटतंय, पण साडीवर वगैरे घालणार ना तर खूप छान दिसेल बघा. मी बरोबर घातला नाही वाटतं. तर असा हा चोकर आहे. मागे कपड्यांकडे दुर्लक्ष करा, कारण सध्या सुकत नाही आहेत कपडे. तर बघा कसा दिसतोय, छान वाटतं ना. मला खूप इच्छा होती असा चोकर, म्हणजे बघितलेलं ना तर मला साऊथ इंडिया बोलते, साऊथची ज्वेलरी मला असं घ्यायची होती, आणि छान वाटतंय. आणि दुसरी गोष्ट जी सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि त्याच्याकडे खूप छान छान अवेलेबल आहे, तर ती म्हणजे की हे असे काय बोलतात ह्याला, इयर कप्स. तर हे आता नवीन आले, जसे आपल्या पहिले बुगड्या होत्या ना तसं हे पॅटर्न आहे. इतकं सुंदर दिसतं तुम्हाला सांगू. आता लेडीज काय करतात की तशा सिंपल साड्या नेसतात कॉटनच्या, आणि त्याच्यावरती हे वेअर करतात. खूप सुंदर दिसतं बघा, खूप छान छान डिझाईन्स आहेत. ते मोराची आहे, त्यानंतर ही निष्ठाला आवडली, ही तिने घेतली सिंपल अशी छान, आणि ही एक मी मोराची घेतली. मस्त आहे. घालायचं कसं ते पण सांगते, थोडं वेगळी पद्धत आहे घालायची, पण घातल्यावरती खूप सुंदर दिसतं. बघा ह्याला ही लाईन आहे, आणि इथे हे अडकवायचं आहे. तर ही जी लाईन आहे ना, ही पहिले आपण आपल्या कानामध्ये घालायची अशी. मला पण माहिती नव्हतं, मला निष्ठाने सांगितलं. हिची कानामध्ये घालायची, आणि हे वरती इथे असं अडकवायचं बुगडीसारखं. पडणार नाही, कानात घालतो ना आपण त्यामुळे पडत नाही. तर बघा किती सुंदर दिसतं. थोडंसं लूज करा, एकदमच टाईट नको. ते बघा असं दिसतं हे कानात घातल्यानंतर, छान वाटतं ना. आणि इथे अडकवायचं आहे ना, त्याच्यामुळे ते पडण्याचं काही हेच नाही आहे, टेन्शन नाही आहे की पडेल वगैरे, असं नाही आहे. तसे खूप वेगवेगळे पॅटर्न्स आहेत त्याच्याकडे, आणि फक्त 100 रुपयाला मला हे मिळाले. 100 रुपयाला आहे त्याच्याकडे. आणि मी बाहेर चेक केलं होतं ना, तर 400 रुपये, 350, 300ला त्याचा रेट होता. म्हणून मला खूप छान रिजनेबल वाटलं. तुमच्यासमोर नटूनच दाखवते आता. तर बघा, खूप दिवसांनी मी असं काही घालते ॲक्च्युली, बऱ्याच दिवसांनी. तर एक केस अशी साईडला करून दाखवते बघा. हे बघा कसं सुंदर दिसतंय. माझा ना हा कान परफेक्ट टोचला आहे, आणि हा कान आहे ना खाली टोचला आहे, त्याच्यामुळे तो तसा दिसतोय तुम्हाला. ज्यांचे असे परफेक्ट टोचलेत ना, ते बघा कसे सुंदर दिसतात, छान वाटतात. ते बघा असं दिसतंय घातल्यानंतर, किती छान दिसतंय. आणि अजिबात जड नाही आहे, काहीच नाही आहे. आणि एवढं सुंदर ट्रेडिशनल लुक येईल ना हे घातल्यानंतर साडीवर वगैरे. आपल्या ज्या नऊवारी साडी म्हणा किंवा साधी साडी म्हणा, म्हणजे असं ट्रेडिशनल पण, आणि समथिंग ट्रेंडी, आणि असं छान युनिक मस्त वाटतंय. मला तर खूपच आवडलं, खूप सुंदर दिसतंय बघा. मी थोडीशी साईज मोठी घेतली, म्हटलं जरा चांगलं वाटतं असं हलकं काहीतरी घातलं, आणि त्याच्यावर फक्त कानातले जरी घातले तरी किती सुंदर दिसतील. इयर कप्स बोलतात त्याला, इयर कप्स. तर हे तुम्हाला हवे असेल तर हे पण त्यांच्याकडे खूप सारे डिझाईन्स अवेलेबल आहेत. तर त्यांचा नंबर मी देते डिस्क्रिप्शनमध्ये, कृष्णा आर्ट्स म्हणून आहे. तर तुम्ही हवं असेल तर मागवू शकता. तर बघा किती छान आहे. आणखी तर ह्याच्यासोबत, या सेटसोबत हे कानातले सुद्धा आहेत असे, म्हणजे आपल्याला मॅचिंग करायचे आहेत. तर हे कानातले सुद्धा आहेत. त्यानंतर हे मी तुम्हाला दाखवले डिझाईन, मी जे घेतले मोराची छोटी डिझाईन आहे. त्यानंतर ही अशी चंद्रकोर आहे छान, आणि त्यानंतर ही अशी सिंपल चंद्रकोर, ही पण खूप सुंदर दिसणार आहे, अशी बघा बुगडीसारखी, खूप छान दिसेल, मस्त वाटेल. आणि पुढे थोडंसं गेल्यानंतर मला तिथे दिसलं जयश्री कलेक्शन, आणि तिथे मला मंगळसूत्र हवं होतं. म्हणजे नॉर्मली गोल्डन वगैरे भरपूर आहेत सगळे, पण मला सिंपल हवं होतं, की ज्या सिंपल साड्या मी घेतल्या आहेत तर त्याच्यावरती आता सणासुदीला घालायला असं सिंपल हवं होतं.
तर हे काही तुम्हाला तिथे मिळणार नाही, म्हणजे तुम्ही जर जाल पर्सनली तर कदाचित मिळेल, पण सांगता येत नाही म्हणजे सेम असेल की नाही. पण मी दाखवते की जे मी घेतलं ते. तर बघा असं हे सिम्पल असं मी मंगळसूत्र घेतलं बघा. म्हणजे मला आवडलं तर मी घेतलं. घातल्यानंतर छान दिसेल असं साडीमध्ये, थोडं वेगळं काहीतरी, म्हणजे तेच तेच नाही, ते वाट्या वगैरे तेच तेच नको हवं होतं, म्हणून थोडंसं वेगळं घेतलं. छान आहे ना. तर हे मला 300 रुपयाला भेटलं तिथे मंगळसूत्र. याच्यामध्ये आतमध्ये छान रुबी आहे, डायमंड आहेत, मस्त आहे. आणि एक छोटं मंगळसूत्र मी घेतलं जे मला खूप आवडलं, ते पण दाखवते. खूप खूप अशी महाग महाग शॉपिंग नाही केली आहे, साधी साधीच केली आहे. हे छोटं मंगळसूत्र तर 180 रुपयाला भेटलं मला. पण त्याचं पॅटर्न मला खूप आवडलं. पॅटर्न खूप युनिक आणि मस्त आहे, असं छान. तुम्हाला असंच एक आयडिया म्हणून मी दाखवते, असं काही नाही माझी खरेदी. तर हे बघा, हे असं छोटं मंगळसूत्र खूप सुंदर आहे, जे अगदी नाजूक आणि छान आहे. घातल्यानंतर खूप छान दिसेल, असं वेगळं काहीतरी घातल्यासारखं वाटेल. असं मस्त आहे बघा, सुंदर आहे. व्यवस्थित दिसतंय की नाही हे बघा. असं आतमध्ये अगदी हलकं असं डायमंड सारखं आहे आणि असं सुंदर आहे. छान आहे ना. आवडलं का तुम्हाला? तर असं काय काय आम्ही घेतलं. आणि निष्ठाचं फक्त ते तिचा एक टॉपच घेतला तिने, बाकी काहीच घेतलं नाही. आणि आम्ही उगाचच पायपीट केली नुसती फक्त. तर ठीक आहे, कधी कधी काही गोष्टी म्हणजे आपल्याला अशा छान छान गोष्टी भेटायच्या असतात, तर म्हणून हे जरा काढते मी नेकलेस गळ्यातला. हे कधीतरी असं फंक्शनल वगैरे घालायला ठीक आहे, असं काय आपण काय रोज घालून नाही फिरणार. पण सुंदर आहे बघा, मला खूप आवडला हा नेकलेस, खूप छान आहे. याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे. जिथे ते पिंक हे डायमंड आहेत ना, म्हणजे कलर आहे काय म्हणतात, डायमंडच आहेत. तर तिथे तुम्हाला ग्रीन कलर, असे वेगवेगळे कलरसुद्धा अवेलेबल आहेत. तुम्हाला जसं हवं असेल त्याच्याकडे डिझाईन्स असतील. ऑनलाईन पण तो करतो, तर तुम्ही त्याला मेसेज केला तर तो पाठवेल तुम्हाला की त्याच्यामध्ये काय काय डिझाईन्स आहेत. तर अशी आजची पायपीट होती आणि अशी आजची खरेदी होती छोटी मोठी. तर असा आजचा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.